लय बेजार करते बाबू नावाचा माणूस लय बेजार करते आम्हाला. अरे बापाजी ह्याच्यात एक गेली तिथे एक उडत हिथे एक उडत ही वापस गेली ही चौथी पंप मोठा आहे पुन्हा 20 लिटरचा आहे. केला ना व्हिडिओ मित्रांनो सोयाबीनचं औषध तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या सोयाबीनची फवारणी झालेली आहे. बघू शकताय पाठीमागं सोयाबीन कशी प्लॉट आलेला आहे. मस्तपैकी फुटवे फुटलेले आहेत. अशा प्रकारे फवारणी आता झालेली आहे आणि कोणते कोणते कंटेंट वापरले ते पण सांगतो. आणि एकदा बघा पाठीमागं सोयाबीनचा प्लॉट कसा आहे. तर फवारणीसाठी आपण जे घटक वापरले आहेत ते इकडं पाहू शकताय तुम्ही. सिजेंटा कंपनीचं कराटे नावाचं कीटकनाशक आहे. तर आपण याचा पण वापर केलेला आहे सोयाबीनमध्ये. जे रसशोषक कीटक असतात, आळे असते, पांढरी माशी, तुडतुडे वगैरे असतात, तर यांच्यावरती हे कीटकनाशक उत्तम प्रकारे काम करते. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये घटक कुठला आहे, निमोडा सायब्राथीन 5% हा घटक आहे आणि हे सर्व प्रकारच्या कीटकावर काम उत्तम प्रकारे करतं. तर सोयाबीनमध्ये मी फवारणीसाठी ह्याचा वापर केलेला आहे. सिजेंटा कंपनीचं कराटे हे कीटकनाशक वापरलेलं आहे. त्यानंतर आणि कराट्यानंतर दुसरं एक वापरलेलं आहे की नीम 10,000 हे एक याचा पण वापर केलेला आहे. बघू शकता हे ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स प्लॅन्ट्स आहे. ते नाथसागर बायो जेनेटिक्स या कंपनीचा आहे. याचा पण वापर केलेला आहे. हे पण ते उत्तम प्रकारे कार्य आपलं करतं आहे की जे रसशोषक कीटक आहे, पानावरती आपला हिरवटपणा असतोय ते आणि चिकटपणा राहतोय, फवारल्यानंतर जो चिकटपणा असतो का पानावरचा तो धुवून जात नाही. आणि तो पाऊस पडला तरी म्हणजे पाणी फवारणी पण अशा टायमालाच केलेली की वातावरण सगळं म्हणजे ऊन पण नाही. आणि ऊन जर असं पडलं असेल तर काय होतं आहे माहिती आहे का, ते कीटक आपल्या पानाच्या खालत्या बाजूला जाऊन बसतात ते. आणि ती फवारणी केल्यानंतर मग फवारणीचा काही उपयोग होत नाही. मग ते अशा टायमाला केलं की सावलीचा प्रमाण आहे, म्हणजे आबाळ आलेलं आहे थोडं थोडं, तर त्या अशाच वातावरणात आपण फवारणी केलेलं आहे की ते कीटकावर पूर्ण औषधाचा परिणाम होईल. अशा प्रकारे आपण त्याची फवारणी केलेली आहे. त्याच्यामुळं उन्हामध्ये तर फवारणी जास्त तर करू नका तुम्ही. तर अशा वातावरणामध्ये फवारणी करा की ते कीटक त्यांचा नाश होईल. अशा वातावरणामध्ये फवारणी केली तर उत्तम प्रकारे रिझल्ट पण औषधाचे आपल्याला दिसतीलच. आणि त्यानंतर सोयाबीनसाठी दुसरं एक वापरलेलं आहे सोयाकिंग हे एक वापरलेलं आहे. तर सोयाकिंग ग्रोथ बूस्टर म्हणजे याने सोयाबीनच्या आपल्या उत्पन्नामध्ये पण जास्त वाढ होणार आहे. आणि फुटवे वगैरे तर व्यवस्थितच आहेत आणि फळं पण जास्त उत्पन्न पण चांगलंच निघणार आहे. अशा प्रकारे आपण वापरलेले ना, तुम्ही बघू शकताय पाठीमाग हा सोयाबीनचा प्लॉट आहे. याचा इथं पण बघू शकताय तुम्ही की कशा प्रकारे फुटवे लागलेले आहेत मस्तपैकी. अशा प्रकारे एवढं मी आपल्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये यांचा वापर केलेला आहे. आणि एक तर आपण या औषधाचं प्रमाण पण त्या वापरलं असंच आहे की 1 लिटर 1 ml असे 20 लिटरचा तर आपला पंप आहेच. त्या पंपामध्ये 20 ml असा एका पंपासाठी कराटे आणि हे बाकीचे पण जे मायक्रोन्यूट्रन्स आहेत आणि सोयाकिंग आहे यांचा पण असाच वापर या प्रकारे केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही असा वापर केला तर उत्तम प्रकारे त्याचे रिझल्ट पण दिसतील आणि आपली फवारणी पण मस्तपैकी व्यवस्थित करून घ्या.
म्हणजे आपल्या प्लॉटवर चांगला रिझल्ट त्याचा होईल अशाच टायमामध्ये फवारणी केली तरच योग्यच आपल्याला त्याचा लाभ 100% मिळणारच आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपली तर माझी तर आता शेतातील फवारणी झालेली आहे. आपण पण फवारणी केलेच असतील तर कमेंटमध्ये पण कळवा आणि व्हिडिओ जर आवडल्यास तर चॅनलला सबस्क्राईब पण करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचे विचार पण कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.